समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांनी अडवला ST बस चालकाकडून विद्यार्थ्यांना रस्त्यावरच सोडून दिलं जात असल्याचा आरोप। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील येरळीच्या नवीन पुलावरून आता ST बस जातात आणि त्यामुळे माणेगाव व येरळीमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये। विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवलं जातं। यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला। त्यामुळे माणेगाव व येरळी येथील नागरिकांनी या मार्गावरून जाणाऱ्या ST महामंडळाच्या सर्व बसेस अडवल्या। घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकांना मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांसाठी ST बसेस जुन्या पुलावरून पाठवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आम्ही रात्री 8 वाजता येतो। आमची ट्युशन पण असतात ना। शाळा सुटल्यानंतर आम्हाला ट्युशन पण लागते ना आणि बसवाले म्हणतात की आम्ही इथे उतरून देणार नाही। इथेच उतरायला घेणार तर आम्ही तिथे उतरून देणार नाही। मग आम्ही करा का? सकाळपासून मी 9 वाजतापासून याला 4 बसा खाली गेल्या, एकही बस थांबली नाही। आज येरळी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात येरळी नवीन पुलावरून जे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। विद्यार्थी रात्री 8 वाजता इथून 1.5 किलोमीटर फाटा आहे। इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते। मुली जातात। जर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण की बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहेत, तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब, सर आपलं नाव काय? डेपो मॅनेजर पवन टाले, डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय? जळगाव जामोद ते नांदुरा या येरळीचा पूल लागतो। तर येरळीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाळ साचला होता। त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती, म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता। आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ PWDने जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू।